संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटीद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार अद्ययावत करणे आवश्यक असून आधार अद्ययावत नसल्यास 2025 फेब्रुवारीपासून अनुदान बंद होणार असल्याचे कळविण्यात आले आहे। मात्र अनेक लाभार्थींचे अद्याप आधार अपडेट झालेले नाही। हजारो लाभार्थींना आधार सेंटर बाहेर लांब रांगा लावून उभे राहावे लागत आहे। याकरिता आधार अपडेट करण्याची मुदत आणखीन वाढवून मिळावी, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला, वृद्धांना व महिला या योजनेपासून वंचित राहणार नाहीत। या आशयाचे निवेदन माजी भाजपा तालुका अध्यक्ष व बोराडी उपसरपंच राहुल रंधे यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना दिले। आज 29 तारखेच्या दिवशी आम्ही प्रांत साहेबांना भेट घेतली आणि सरपंच संघटनेच्या माध्यमातून आणि बोराडी सरपंच या नात्याने आम्ही साहेबांना एक विनंती, त्याचबरोबर एक निवेदन दिलेलं आहे की येत्या काळात जी डीबीटी पद्धत चालू होणार आहे, तर त्याच्यासाठी आधार लिंकिंग करणे ही प्रोसेस शासनाने लावलेली आहे। कारण काय की आपल्या तालुक्यामध्ये असेल किंवा इतर राज्यांमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, अशा सगळ्या ठिकाणी ही श्रावणबाळ योजना असेल, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजना असेल किंवा विधवा परित्यक्त महिलांची जी काही योजना असेल, त्यांना जो पैसा शासनाकडून मिळतो तो डीबीटीच्या माध्यमातून दिला जाणार आहे। परंतु डीबीटीच्या माध्यमातून देताना आपल्याला त्याचा विचार जर केला तर शासनाने आता या 15 तारखेपर्यंत त्याची मुदत दिलेली होती, 25 तारखेपर्यंत मुदत दिलेली होती आणि ती मुदत आम्हाला वाढवून मिळावी, जेणेकरून गोरगरीब जनतेला या गोष्टीचा डीबीटीचा फायदा तर मिळालाच पाहिजे, परंतु त्यांचं केवायसी असेल किंवा आधार अपडेट असेल हे पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळावी। नाहीतर जर तो घाईघाईमध्ये घेतलेला निर्णय हा त्या लोकांना वंचित ठेवू शकतो। म्हणून त्या उद्देशाने आम्ही आज प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना एक निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे। त्यांनी शासनापर्यंत तो आमचा निवेदनाचा कागद पोचवावा आणि निवेदनाच्या माध्यमातून हेच सांगण्यात आलेलं आहे की डीबीटी पद्धत चालू करण्यासाठी जे शासनाने निर्बंध लावलेले आहेत ते लवकरात लवकर काहीतरी दिवस त्याला परत मुदत वाढ मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ते निवेदन दिलेलं आहे।